तुम्हाला सांगतो मी, नाही टाइम आहे ना आपला 8 ते 10 म्हणतोय मी, पण हे पहा तुम्ही लांब नका जाऊ. आणि मग तसं असतं मी तारीखच नसते. विठ्ठल 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 विठ्ठल. हो ऐका, भाव आहे गावे, भाव महत्वाचा आहे. नाही का आज डेकोरेशन लय झालं महाराज, भावच नाही. सगळ्या स्पर्धा लागल्या नाही का. जे महाराज सांगते ते हे नश्वर आहे, असं आहे तसं आहे नाही का. मेकअप केल्याशिवाय कोणी स्टेजवरच येईना नाही का. महाराज लोक फाउंडेशन लावून राहिले, फाउंडेशन नाही का. काल मी कार्यक्रमाला गेलो, माझं जामनेर तालुक्यात कार्यक्रम होतं. ते माणसं मग हातपाय धुतले मी, त्यानं पावडरचा डबा आणून ठेवलं माझ्या समोर. हे लावा म्हणून फेरन लावली कुठे, मग फार अवघड आहे नाही का. डेकोरेशन महत्वाचं नाही, भाव महत्वाचा आहे नाही का. तुम्ही कितीही काही केलं आणि तुमच्या अंतःकरणात भाव नसल, काही फायदा नाही. एका बाईला अर्ध्या संसारात पोरग झालं, ऐका बरं का. अरे अर्ध्या संसारात मुलगा झाला. आता अर्ध्या संसारात मुलगा झाल्यावर आनंद होतो. वेसेचे शेवटी एकच विये, मग मोहाच्या त्रिपुटी नाचू लागे. ज्ञानोबा राय सांगतात अर्ध्या संसारात त्याला मुलगा झाला. आता आमच्याकडे अर्ध्या संसारात जर मुलगा झाला, शिरी संसारी एक, की पेढे वाटतात, साखर वाटतात भावकीतले लोक. तुमच्याकडे आहे का ती पद्धत? अर्ध्या संसारात मुलगा झाला की अख्खं गाव खुश होतं त्या माणसाची पुतणी सोडून. आणि काय झालं, काय चुकलं का? आणि ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल अरे अख्ख्या गावाला आनंद झाला. आता मला सांगा, त्या बाईला इतका आनंद झाला, त्या पोराची एवढी व्यवस्था, त्याची 3 टेम आंघोळ, 5-50 ड्रेस, 3 वेळ आंघोळ, 5-50 ड्रेस, एवढं त्या मुलाची सगळी व्यवस्था नाही का. जॉन्सन बेबी पावडर आणि हेन तेन. आता एवढं सगळं असल्यावर पोरग खुश व्हायला पाहिजे होतं का, आपलं पोरग तब्येतीनं चांगलं व्हायला पाहिजे होतं का खराब व्हायला पाहिजे होतं? दत्ता भाऊ, तब्येतीनं सुधारलं पाहिजे होतं ना ते असं वीक होत गेलं. ती म्हणली बाई काय करावं. मग ती आई तिंदा दृष्ट काढायची त्याची. इकडे दृष्ट काढायची पद्धत एक माय, नजर काढायची. ते मंत्र तुमच्या पाठ आहे का? मला सांगता का ते मंत्र? ते मंत्र मनातल्या मनात म्हणावं लागते. उघडे म्हणलं की मारच खाणे नाही का. आल्याची गेल्याची, अजून काय काय माय उघडे ते. आणि ती पहिल्यापासून पद्धत आहे, भगवंताची काढली. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया, ओवाळी ते लिंब लोण उतरी ते तुझी काया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया, साधू संत येती जाती दृष्ट तुला लाविता ते. वरी वरी बहु माया तुला माझ्या पंढरी राया. आई नाही का, ती दृष्ट काढायची लेकराची, पण तरी त्याची तब्येत सुधारणा. पण एक शेजारी म्हातारी होती. म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. म्हाताऱ्या माणसाच्या एका एका झुर्रीवर 100 अनुभव लिहिलेले असतात गड्या. म्हणून म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. आपली आपली बांडी घोडीने दाखवली पाहिजे का. आणि म्हातारीला विचारलं, म्हणले आत्या 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 आत्या. म्हातारीला बोलवलं तिनं गल्लीतून, आत्या आत या. मग म्हातारी आत आली. आत्या आत्या म्हणल्या, आत्याला सांगितलं, म्हणले आत्या काय सांगू तुम्हाला, एवढं लेकरू अर्ध्या संसारात झालं आणि एवढं त्याचा थाट करते मी, तरी तब्येत त्याची बिघडली. याच्यावर का सावली पडली? आमच्याकडे पद्धती हे आहे, ते सावली पडायची आमच्याकडे भाग आहे. याच्यावर का सावली पडली का काय झालं काही कळना. आत्या म्हातारी म्हणली, जरा नीट ध्यान कर पोरी, तू काहीतरी विसरत असेल. नीट ध्यान कर सकाळीपासून दिनचर्या. नंतर तिनं सगळी दिनचर्या लक्षात आणली. नंतर ती म्हणली, आत्या आता माझ्या लक्षात आलं, हे सगळं डेकोरेशन करण्याच्या गडबडीमध्ये मी त्याला दूध पाजायचंच विसरते. मग मला सांगा, दूध पाजणं महत्वाचं आहे का डेकोरेशन महत्वाचं आहे? डेकोरेशन नसलं तरी चालेल, दूध पाजणं बाळाला जसं महत्वाचं आहे तसं तुमचं काही नसलं तरी चालेल, पण तुमच्या मनात भाव महत्वाचा आहे त्या ठिकाणी. आणि भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त नाही का. आनंदानं त्या ठिकाणी तोच व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. विठाल 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 विठाल.
महाराज म्हणले नाही का अजून तुझी काय इच्छा आहे म्हणजे याच्यापेक्षा सोपा उपाय नाही का तिसऱ्या चरणात सांगितला आणि काटे काने आणि काटे काने आणि काटे काने आणि काटे काने आणि काचे काढे आणि काचे काढे आणि काचे काढे आणि काचे आणि काटे काने आणि काटे काने आणि काटे काने आणि टाळी वाजव 15 मिनिटं राहिलं बस आणि काचे कानी काचे कानी आणि काचे बाबा आहे देव आहे देव आहे देव आहे देव किती सोपं सांगितलं आणि काचे कानी नाही का कुणाची निंदा बी करायची नाही आणि कुणाचे गुणदोष बी ऐकायचे काय केलं सवय असते महाराज हा असा तो तसा त्याचं काय खरे याच काय खरं हे कधीच करायचं नाही कबीरा निंदक ना मिलो पापी मिलो हजार एक निंदक के माथे पर लाख पापी का भार कबीरा लाख पापी का भार कुणाचे गुण ऐकले आसक्ती निर्माण होते आणि दोष ऐकले की पाप लागतं म्हणून कुणाचे गुण पाहायचे नाही आणि एक सांगतो तुम्हाला देवाला जर प्राप्त करायचं असेल तर गुण दोषाचा झाडा द्यावा लागतो इथं गुण दोषाचा झाडा देऊ नये नाही का भगवंतापर्यंत द्यायचं असेल तर गुण दोषाचा झाडा द्यावा लागे नाही का तेव्हाच तो परमात्म्यापर्यंत जातो जसं आता आमचे बाबा टूर काढतात खूप सुंदर जीव लावतात ते लोकांना मी पण ते मला म्हणले माऊली तुमचं खूप मोठे आता आमचं 1,30,00,000 रुपयाचं बांधकाम दिलेलं आहे महाराज पैसे काहीच नाही आणि मी कोणाला काही मागत बी नाही पण ते काम होईल माझी श्रद्धा आहे नाही का आमच्या संस्थांचे आणि केंद्रातलं आमच्या तिथे एक चांगला उपक्रम चालू आहे मग मी टूर काढले 1-2 वेळेस आता मी पंकज बाबाला माझी परिस्थिती सांगितली काय माझ्या परिसरातल्या लोकांची माझ्यावर श्रद्धा आहे एका टायमाला मी 1000 लोक पण काढू शकतो पण महा प्रॉब्लेम असा आहे मला लोक पुरे पैसे देत नाही जो पाहतो म्हणतो माऊली आपलेच आहे असं करायचंच नाही महाराज खर्च लय लागतो ना नाही का आणि सगळ्यांना असं म्हणलं एका राजाचा वाढदिवस होता मग तसंच चालू आहे पंकज बाबा एका राजाचा वाढदिवस होता ते म्हणले राजाचा वाढदिवसाला बासुंदी करायचे सगळ्यांनी 1 लिटर दूध आणून टाका सगळ्यांनी 1 लिटर दूध आणून टाका तिथं कोण राहणार नाही सगळ्यांना हाच विचार केला मग आपलं 1 लिटर पाणी सपादणार नाही सगळ्यांना पाणीच आणून टाकलं तसं कंडिशन होईल शेलूत नाही का 300-400 लोक नेले पंकज बाबा मी माझ्या परिसरातले पण ते म्हणे माऊली लय परिस्थिती नाजूक आहे आता हे का ट्रॅव्हल्स वाल्याला सांगता परिस्थिती नाजूक आहे फार अवघड आहे मग आम्ही अयोध्येला गेलो त्यावेळेस राम मंदिर त्या ठिकाणी नव्हतं आणि आम्ही भाग्यवान आहे महाराज मी सांगू का राम मंदिर किती साली बसलं आपलं किती साली उभारलं पूर्ण कधी झालं प्रभू कधी बसले त्याच्यामध्ये बरोबर आहे 2024 मी असं म्हणतो 2024 मध्ये वाचलेले म्हातारी माणसं आणि 2024 मध्ये जन्माला आलेले बाळ महाभाग्यवाने कारण आमच्या पूर्वजांनी मंदिरं पडताना पाहिले पण आम्ही मंदिरं उभे राहताना पाहिले आमचं भाग्य हा हे आमचं परम भाग्य त्या ठिकाणी ऐका माझे 15 मिनिटं कीर्तन राहिलं इकडे लक्ष द्या असं म्हणलं की लोक जीवात जीव येतो आणि ते तिथं ते पहिले असं झडती घ्यायचे झाडा घ्यायचे चेकअप व्हायचं ना तिथं प्रवाशांचं मग आम्ही असं लाईनीत लागलो मग आमच्याकडे एक साधे भोळे लोक माझ्या सोबतचे माझ्यासारखेच आणि ते असं जात असताना ते एक म्हातारी होती 9वारी पातळ नेसलेली आणि ते इथं ते असं हे पडलेलं होतं इकडे काय म्हणतात आई त्याला हे कंबळ म्हणतात आमच्याकडे इकडे वराटा ते असं कंबळ त्या म्हातारीचं आणि ती बाई आली बा काय मग तिनं ते पाहिलं त्याला तिला काहीतरी लागलं ती म्हणली क्या इसमें ती म्हातारी म्हणली बाम येऊ माय बाम ती म्हातारी म्हणली राव दे माय बाम आहे आता बॉम्ब म्हणल्यावर तिथं पहिला धोका आले 2-4 जण निकाल ती म्हातारी म्हणली राव दे ना एकच आहे ते म्हणली एकच पुरे
म्हातारी ते जडती घेतली, मग निघलं त्या ठिकाणी झेंडू बामची बाटली. ती म्हणे मग डोकं दुखतं त्याच्यामुळे नाही का, नाही जमत म्हणले. जसं राम मंदिरात झडती घेतल्याशिवाय पुढे जाऊ देत नसते, तसे गुण दोषाचा झाडा दिल्याशिवाय परमात्म्याचे पाय त्या ठिकाणी मिळू शकत नाही. म्हणून ते गुण दोष सोबत ठेवायचेच नाही कोणाचे. म्हणून अनेकाचे कानी गुण दोष मना नानी. मस्तक ठेंगणा, आपली वेळ संपली, इकडे लक्ष द्या. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. संतांच्या चरणावर नतमस्तक झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही. नाही का, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना अस्तित्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनियाती आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वेशी. जेत ज्ञानाचा कुरुठा, तेत सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगरवत्ता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले. मग परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी आहे. नाही का, म्हणून तुम्ही संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायला पाहिजे. नाही का, नतमस्तक व्हायला पाहिजे. कारण संतांशिवाय प्राप्ती नाही. महाराज, मी तुमच्या समोर उभा आहे ना, मी काही जास्त शिकलेला माणूस नाही. नाही का, पण गुरुची कृपा झाली तुमच्या समोर. आज पहिले पकवाज वाजवायचं, राहायचं आपलं साधू संतांच्या सोबत. परंतु त्या ठिकाणी मागच्या वेळेस मी तुम्हाला किस्सा सांगितला, तो आता सांगणार नाही. मागच्या वेळेस माझा अभंग माझ्या लक्षात आहे, तुमच्या लक्षात नाही मला माहिती आहे. सांगू शकेल कोणी माझा अभंग कुठला होता मागच्या वेळेस? कोणी पण सांगा, मी त्यांना 100 रुपये देतो याने पाकिट दिल्यानंतर. संजू दादा, कोणता अभंग होता? नाही ना, तुमच्या लक्षात नाही राहिलं म्हणूनच आमची दुकानं चालू आहे. ज्या दिवशी तुमच्या लक्षात राहील त्या दिवशी आम्ही. माझा मागच्या वेळेचा अभंग होता, भले म्हणविता संताचे सेवक, आई त्याची भीक सुखरूप. विढाला विढाला आणि त्यावेळेस मी तुम्हाला किस्सा सांगितलं होता, मी कसा कीर्तनकार झालो. आता सांगणार नाही. नाही का, आणि परिस्थिती त्या ठिकाणी अशी आहे की संताला शरण गेल्याशिवाय तुम्हाला परमात्मा कळू शकत नाही. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. नाही का, आणि ते म्हणले एवढं आता संत कुठं पाहत बसा, एवढे सोपे का? शेले शेले न माणिक्य मुक्तिकम न गजे गजे, साधुर्णय सर्वत्रम चंदनम न वने वने, चंद्रामृत सुखे शेववेल, असता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर द्रवेल, परित्या साधूची भेट न होईल गा, ऐसे कैशियाने भेटती ते साधू. नाही का, बिनु सत्संग विवेक न होई, रामकृपा बिनु सुलभन सोयी. एवढं बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. एवढं अवघड गोष्ट ही कशी काय शक्य आहे मला? मस्तक ठेंगणा करी संत, बरोबर आहे तुमचं, पण संत भेटणं एवढं सोपं आहे का? महाराज, हे नाही आम्हाला जमत. म्हणले मग त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. नाही का, 5व्या चरणात सांगितलं, तरी हा किती सोपं सांगितलं बरं. वेचिते वचन. मला सांगा, गोड बोलायला काही पैसे लागते काय? प्रेमानं रामकृष्ण हरी, कसं काय दादा, बरं आहे का, बरं चाललं तुमचं, ते म्हणाले बी लोकायला रोग येतो. ते बी नाही. नाही का, किती सरळ सांगितलं संतांनी, वेचिते वचन. अरे असं बोल की समोरच्याला एकदम आनंद वाटला पाहिजे. तैसे नाही का, साचा आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबराय सांगतात. नाही का, एक गाणं होतं बघा जुनं, पुरं म्हणणार नाही मी. मीठा मीठा बोल तेरा क्या बिगडे, क्या बिगडे तेरा क्या बिगडे, मीठा मीठा बोल तेरा क्या बिगडे, क्या बिगडे तेरा क्या. काय बोलायला काय लागतं मला? गोड बोलायचं ना, गोड बोलायचं. आणि बोलल्यामुळे व्यक्ती आवडते. मला एक सांगा, तुमचं नाव काय दादा? तुम्ही? हा तुम्ही हा तुम्हीच. विनायक. विनायक दादा, तुमच्या भागात कावळे आहेत का? कावळे, कोकिळा. कोकिळा पण आहे. विनायक दादा आहे ना?
खरं सांगा तुम्ही मनापासून, तुम्हाला कावळा आवडतो का कोकिळा आवडते? कावळा नाही आवडत, मग काय आवडतं? कोकिळा, झाडावरची. ठीक आहे. आणि काय झालं? सांगितलं बरोबर. काय झालं, चुकलं काय माझं? आणि इतकं बारीक ऐकत असते का कीर्तन? नाही का? आता मला सांगा विनायक भाई, एकदम सोपं नाही, काय अवघड नसतं आपलं कीर्तन, मला अवघड येत बी नाही. विनायक दादा, तुम्हाला काय आवडतं मग? कोकिळा आवडते. ताईचं तर नाव कोकिळ नाही ना घरच्या? ठीक आहे. आणि तुम्हाला कोकिळा आवडते, मग कोकिळेचा रंग कसा आहे? काळा आहे. आणि कावळ्याचा रंग काळा आहे. दोन्ही दिसाला थोडे थोडे सेम आहे. ऐका ना, एक सुभाषित फार गोड सांगते सुभाषितकार. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पिक पिक. हा, काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पिक पिक. हा, असं वर्णन केलेलं आहे. कावळा आणि कोकिळा दिसायला दोन्ही सारखे आहे, पण जेव्हा वसंत ऋतूला बहर येतो, ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्याशी ज्ञानोबा सांगतात. मग तुम्हाला विनायक दादा कोकिळा आवडते. मग खरं सांगा तुम्ही विनायक भैया, कावळ्यानं तुमचा बांध कोरला काय? कावळ्यानं काय तुमचं नुकसान केलं का? मग तुम्हाला कोकिळाच काऊन आवडते? बरोबर, तिचा आवाज चांगला आहे, नाही का? कावळा किती बी चांगला असला तरी तो लोकांना आवडत नाही, कारण तो ठिकाणावर नाही. कबीर महाराजांनी फार मोठं गोड ऑब्झर्वेशन केलं. कबीर महाराज फार सुंदर लिहितात. कोवा किसी का धन हरे, कोयल किसी को देत, मिठी वाणी बोल के सब जग अपना लेत कबीरा, सब जग अपना ले. ऐका ना, अरे आपल्या भारतामध्ये बोलणं चांगलं असावं हे सांगितलं, आणि खरंच आपल्या भारतीय लोकांचं बोलणं चालणं चांगलं आहे. आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. आणि ज्या दिवशी नाही का 1947ला आपला देश स्वातंत्र्य जरी झाला असला तरी घटना लिहून झाल्यानंतर त्या ठिकाणी 26 जानेवारी 1950ला आपल्या प्रजेला सत्ता मिळाली, नाही का? गणतंत्र दिन, नाही का? हे प्रीत जहा की रीत सदा, मैं बात मैं गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है. कुछ और ना आता हो हमको, पर प्यार निभाना आता है. जिस धरती पे मैंने जन्म लिया, वो जिस धरती पे मैंने जन्म, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. असं जगाच्या पाठीवर नाही बरं कुठं. या देशाला भारत का म्हणतात, नाही का? भारत. मग भारत नाव पडण्याच्या अगोदर आपल्या देशाचं नाव काय होतं? 26 जानेवारी आज कोणी पण सांगा, भारत हे नाव पडण्याच्या अगोदर आपल्या देशाचं नाव होतं काय? नाही का? तुम्ही म्हणसाल महाराज तू आम्हाला विचारता, तुम्ही तर मग तुम्हाला इथलं लांबून आणलं कशासाठी? अजनाब वर्ष हे आपल्या भारताचं मूळ नाव आहे, परंतु भारत त्यागाचा आणि समर्पणाचा देश आहे महाराज. सगळे देश आहे, नाही का? अमेरिका स्त्रीलिंगी शब्द वाटतो की पुल्लिंगी? अमेरिका, नाही का? इटली, आता इटली, हा
इथली श्रीलंगी आहे. आणि भारत बरोबर की नाही, तरी आपल्या भारताला काय म्हणलं गेलं, माता म्हटलं गेलं नाही का. एक बार नाही का असं म्हटलंय कुणीतरी कि एक बार गलती करे वो इंसान है, दो बार गलती करे वो नादान है, तीन बार गलती करे वो शैतान है, बार बार गलती करे वो पाकिस्तान है, और हर बार माफ करिए मेरा हिंदुस्तान है. क्योंकि हिंदुस्तान को माँ कहा गया है. माता म्हणतात या तिरंग्यासाठी. जो तिरंग फडकला ना आज नाही का, इथं कोणी जर देशभक्त असेल, कोणाचे लेकर मिलिटरीत असेल, तर त्या माय बहिणीच्या चरणावर माझा साष्टांग दंड होतो. दे दिया है जान दे हे वतन तेरे देशासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि मी तरुणांना एकच सांगेल, कुठतरी माझा शेर वाचण्यामध्ये आला, महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं त्या ठिकाणी. माझा आवाज बसलेला आहे आणि बसला नसला तरी मी जास्त म्हणत नाही. आणि कुणीतरी असं म्हटलंय, तरुणांसाठी संदेश दिला कोणीतरी शायरानं, क्या मरते हो बेवफा सनम के लिए. कोणीतरी शायरानं म्हटलंय नाही का, दिल दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए नाही म्हणत काही काही. ये काय म्हणते, हा जाऊ दे तिकडे नाही का. कोणीतरी असं म्हटलंय कि क्या मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन ना मिलेगी तुझे दफन के लिए, मरना है तो मरो देश धर्म या वतन के लिए, हसीना भी दुपट्टा छोड़ जाएगी तेरे कफन के लिए. मरायचं असेल देव देश धर्म आणि संस्कृती. आणि तो तिरंगा त्या ठिकाणी फडकला ना, मी तर असं म्हणेल त्या ठिकाणी की ती माणसं त्या ठिकाणी भाग्यवान आहे की ज्यांनी देशासाठी आपलं जीवन त्या ठिकाणी समर्पित करून टाकलं नाही का. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक त्या तिरंग्यासाठी महाराज शहीद झाले. बरं एवढं सोपं नाही आहे. आणि पारतंत्र्यातून त्या ठिकाणी आम्ही मुक्त झालो, स्वातंत्र्य त्या ठिकाणी आम्हाला मिळालं, प्रजासत्ता त्या सत्तेवर त्या ठिकाणी आली, संविधान त्या ठिकाणी तयार झालं. आणि आता आम्हाला फक्त आनंदानं त्या ठिकाणी राहणं आहे आणि आम्ही आमच्या धर्मानं त्या ठिकाणी वागलो पाहिजे. मी आज नंतर 2 मिनटं बोलणार आहे. आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, म्हणून प्रत्येकाला एक विनंती करून जाईल, देव देश आणि धर्म. परंतु मी तर असं म्हणेल की अगोदर देश महत्वाचा आहे. का, माझा एक स्वभाव आहे तुम्हाला सांगतो मी. तिकून जर एखादे साधू आले तर मी कदाचित पाया नाही पडणार, पण माझ्या भारत मातेचा सुपूत जो सैनिक आहे तो जर तिकून आला तर माझी मान त्याच्यासमोर झुकल्याशिवाय राहत नाही. कारण तो जर तिथं नसेल तर आम्ही इथं कीर्तन करू शकत नाही नाही का. तो जर तिथं नसेल तर आम्ही इथं कीर्तन त्या ठिकाणी करू शकत नाही. ही त्यांची कृपा आहे, त्यांची मेहरबानी आहे. बघा तुम्ही सैनिकाचं जीवन काय महाराज नाही का, फार अवघड आहे. त्या बर्फात असतो तो तिथे, आणि जेव्हा तो तिथे बर्फात असतो तेव्हा त्याच्या मुलाचा वाढदिवस असतो घरी, तो त्याच्या आईला म्हणतोय. आणि मी तर म्हणतो कोणी जर मिलिटरीमॅनची बायको इथं असेल ना तर त्या मातेच्या चरणावर माझा साष्टांग नमन आहे. तिचाही फार मोठा त्याग आहे महाराज. तो सीमेवर आहे आणि ते घरी लेकरं बाळ सासू सासऱ्याची सेवा त्या ठिकाणी करते नाही का. विशेष आहे.
आणि म्हणून असं म्हटलंय कोणीतरी, जमाने भर मिलते आशिक कही लेकिन वतन जैसा सनम नहीं होता. जमाने भर मिलते हैं आशिक कही लेकिन वतन जैसा सनम नहीं होता. सोने में लिपट कर पैसों में सिमट कर मरते हैं कहीं लेकिन तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. नाही का, ही आमची संस्कृती आहे, ही आमची परंपरा आहे. ती त्या ठिकाणी आम्ही जपली पाहिजे आणि ती भारतीयांनी जपली. आणि तीही कशी जपली, गोड बोलून, प्रेमानं, सर्वाशी वागून. नाही का, परक्याला सुद्धा, नाही का, ज्यानं हल्ला केला इथे त्याला सुद्धा बिर्याणी खाऊ घातला जाते. तो माझा देश आहे, तो माझा देश आहे. किती प्रेम, किती सहिष्णुता, किती त्या ठिकाणी महाराज. आणि म्हणून जाताना एक शेवटचा संदेश देऊन जातो, देव, देश, धर्म याच्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे, नाही का. आणि सर्वाशी प्रेमानं वागलं पाहिजे. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं व्हावं आहे देव तरी सुलभ उपाव. आणि तुला हे बी नाही जमलं तर शेवटचा उपाय सांगितला, तुका म्हणे पार, तुका म्हणे पार, टाळी वाजवा दोन मिनिटं. पार, तुका म्हणे पार, पार, तुका म्हणे पार, पार तुका म्हणे पार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार तुझ व्हावा आहे देव, तुझ व्हावा आहे देव, थोडा तरी पर उपकार. थोडा तरी परमकार. तुझं व्हावं आहे देव, तुझं व्हावं आहे तरी सुलभ उपाव, तरी तुला बरू पाव. तरी सुलभ सुलभ उपाव. सुलभ किती सुंदर सांगितलं तुकोबरायाने. भावे गावे गीत
शुद्ध करुणिया चित्त तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. भावे गावे गीत तरी हा सुलभ उपाव. शुद्ध करुणिया चित्त तरी हा सुलभ उपाव. हे का अनेकाचे कानी गुणदोष मना नानी, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन मस्तक ठेंगणा, करी संतांच्या चरणा, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार नाही, फार जमला तर थोडा. ज्या देशात आपण जन्माला आलो त्या देशासाठी काही केलं पाहिजे, उपकार येतो. नाही देशासाठी काही जमलं, ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो त्या राष्ट्रासाठी काही केलं पाहिजे. नाही राष्ट्रासाठी काही जमलं, त्या जिल्ह्यात आपण जन्माला आलो त्या जिल्ह्यासाठी काही केलं पाहिजे. नाही जिल्ह्यासाठी काही जमलं, ज्या तालुक्यात आपण जन्माला आलो त्या तालुक्यासाठी काही केलं पाहिजे. नाही तालुक्यासाठी काही जमलं, ज्या पंचक्रोशीत आम्ही जन्माला आलो त्या पंचक्रोशीसाठी काही केलं पाहिजे. नाही पंचक्रोशीसाठी काही जमलं, ज्या गावात आपण जन्माला आलो त्या गावासाठी काही केलं पाहिजे. नाही गावासाठी काही करता आलं, ज्या गलीत आपण जन्माला आलो त्याच्यासोबत प्रेमानं राहिलं पाहिजे. नाही तसं जमलं, ज्या घरात आपण जे राहतो त्या परिवारातल्या लोकांसाठी काय केलं पाहिजे. नाही त्यांच्यासाठी काही जमलं, स्वतः व्यसनमुक्त जगलं पाहिजे. नाही तसं जमलं, फाशी घ्यायला काहीच हरकत नाही का. त्याला काय जगतोच कशाला तू, नाही का. परोपकारार्थम वहंती नद्या, परोपकारार्थम दुहंती गावा, परोपकारार्थम फलंती वृक्षा, परोपकारार्थम विदम शरीरम. नाही का. 10 वाजले, बस करू, चालतो काही. हा केलं पाहिजे काहीतरी. आपली वेळ संपली, चालू वेळ थोडा वेळ झाला 10 मिनिटं म्हणून त्या पुन्हा उद्या कीर्तन आहे नाही का. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी थोडा तरी उपकार केला पाहिजे नाही का. हे सगळे उपकारासाठी आलेले. रवी चंद्रो घनो वृक्षो नदी गावश्य सज्जना, परोपकार येते देवी निर्मिता. हा आता हे एक एक सांगायला लई वेळ देईन आपल्याला, पण एक सांगतो, दुसऱ्यावर परोपकार केला की आपलं किती भलं होतं. एकच प्रसंग सांगतो 1 मिनिटाचा आणि शेवला पूर्ण देतो. अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी हात वर करायचे, अर्ध्या मिनिट सर्वांनी. आई बाबा अक्का ताई बेटा सर्वांनी राहू द्या. असे जातो सकाळ लोक. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. हरे विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु दादा महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन इच्छा माता उठू नका म्हणे. 5 मिनिटं राहिलं. विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. खाली बसा. 2 मिनिटं कीर्तन राहिलं, उठायचं नाही कोणी. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अरे आता जे गेले ना काही अशा सहज, त्यांना वाटलं झालं काय कीर्तन, आणि कायला वाटलं आपल्या गाड्या आपल्या हातात आल्या पाहिजे लवकर नाही काय. 2 मिनिटं शांत बसा सर्वांनी. मायबाप हो, दुसरा नाहीये. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा कीर्तनात लोक बसलेले असतं सगळं पाप आजूबाजूला असतं, आणि जे आधी जातं ना तसं करायचं नाही. असो, व्यसनमुक्त जीवन जगा, निर्व्यसनी राहा. जाताना एक शेवटचा संदेश देऊन जातो महाराज. मी अनेक आमच्या महाराज लोकांनी, कोणी वारकरी शिक्षण संस्था काढली, ताईची त्या ठिकाणी संस्था आहे. फार अनेक मुली त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार झाले असतील, गायिका झाल्या असतील, ते त्या ठिकाणी सोनाली दिदीचे उपकार आहेत महाराज. त्या ठिकाणी एवढे सुंदर सुंदर कथा कीर्तनकार या माऊलीनं तयार केले त्या ठिकाणी. आणि शांत सुसंस्कारी स्वभाव, आचरणाची जोड त्या ठिकाणी आहे. आणि असं
व्यक्तिमत्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं. मला वाटतं मागच्या वर्षी ताईचं कीर्तन होतं आणि त्याच माध्यमातून हे त्या ठिकाणी आणि पंकज महाराजाची खऱ्या अर्थानं तुमच्या या परिसरावर उपकार आहे महाराज, की हा महात्मा एवढ्या कमी वयामध्ये सर्वांवर त्या ठिकाणी प्रेम करून वास्तविक पाहता मी त्यांना म्हणलं होतं खाली बसा, पण ते उभे राहिले नाही का. आणि जाताना सांगतो तुमच्या भागामध्ये व्यसनाचं प्रमाण कसं आहे काय मला माहीत नाही, परंतु जाताना एक शेवटचा संदेश देऊन जातो आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाला विचार. मुस्लिम समाज आहे इकडे, 2-3 प्रश्न तुमच्या समोर ठेवून जातो, नंतर उठा तुम्ही. 2-3 प्रश्न ठेवून जातो. आज माझ्याकडं 50 ते 55 लोक भरती आहेत, सगळे आपलेच आहे. माळी, कोळी, तेली, तांबोळी, सुतार, कुमार, लोहार, वंजारा, बंजारा, न्हावी, नायका, बौद्ध, मातांग, सगळे 18 पगड जातीचे सगळे आपलेच लेकरं त्या ठिकाणी भरती आहेत. मुस्लिमाचं एकही पेशंट आमच्याकडे आता सध्या भरती नाही आहे. माझ्याकडे UP MP नाही का महाराष्ट्रातून लोक येतात, गुजरात मधले 2-3 पेशंट त्या ठिकाणी आमचे झाले नाही का. सगळे हिंदू धर्माचे पेशंट आहेत. थोड्या लाजा त्या ठिकाणी आपल्या समाजाने धरल्या पाहिजे. जाताना एक शेवटचा तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो नाही का. मुस्लिम समाज आहे, तुम्हाला बाजार कुठला आहे? तुम्ही कधी असं पाहिलं का गोल टोपी घातलेला एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती बाजार केला आणि त्याला जास्त दारू झाली, तो बाजार पट्ट्यात पडलेला आहे म्हणून पाहिला तुम्ही कधी? नाही पाहिला. दुसरा प्रश्न माझा त्या ठिकाणी तुम्हाला असा आहे की मुस्लिम समाजामध्ये नाही का फार मोठं थाटामाटा लग्न केलं व्याजानं पैसे काढले, असं तुम्ही कधी चित्र पाहिलं? नाही पाहिलं. मुस्लिम समाजामध्ये हळदीचा कार्यक्रम आहे बुवा, आमच्याकडे डीजे लावला आणि सगळ्या महिला एकत्र आल्या मुस्लिम समाजात नाचल्या, तुम्ही कधी अशा पाहिल्या? आपल्या थोडा तरी विचार करा माय, आपली परंपरा काय आहे. एखादा मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी माणूस आहे, तो मोटरसायकलवर आपल्या बायकोला घेऊन चालला आणि त्याचं लेकर त्या ठिकाणी गाडीवर आहे. अचानक देशेदाराचं दुकान दिसलं, त्यानं गाडी थांबवली, बायको तिथं उभी केली आणि पटकन दुकानात गेला, एक क्वार्टर मारली, तोंड पुसत बाहेर आला. असं कधी चित्र पाहिलं तुम्ही? आपले नाही का. थोडा विचार करा, याचे आम्हाला फार मोठे दुष्परिणाम होणार आहे. परवाची गोष्ट आहे महाराज, एवढा रडलो मी. 4-5 दिवस झाले आमच्याकडे एक पेशंट येलं होतं आणि नाव सांगणार नाही, मी लाईव्ह चालू आहे. आमच्याकडे एक पेशंट आला, बायकोला एवढा मारझोड करायचा, हानमार करायचा, एवढा त्रास द्यायचा. 2 मुली, छोटे छोटे बाळ त्या ठिकाणी, अशा छोट्या छोट्या मुली, एवढा सोन्यासारखा संसार, पण बायकोला हानमार करणे, संशय घेणे तिच्यावर, एवढी मारझोड करायचा. शेवटी आमच्या केंद्रात आणून टाकलं त्याला. आणि आमच्या केंद्रात जेव्हा त्याला आणलं तर दररोज माझं प्रवचन असतं. मी कितीला तुम्हाला अगोदरही सांगितलं, मी दररोज 1 तास प्रवचन असतं आणि मग डॉक्टर गोळ्या औषधं बुवाबाजी वगैरे काही नाही, सगळी ट्रीटमेंट असते. माझ्या परिसराची कृपा आहे. आणि त्यांनी सांगितलं, माऊली माझे एवढे डोळे उघडले, माझी बायको माहेरला राग गेलेली आहे, मी गेल्या गेल्या तिच्या पाया पडून घेईल आणि याच्यानंतर मी दारू नाही पिणार माऊली, तिच्यावर कधी संशय घेणार नाही, तिला मी हानमार करणार नाही. फार चुका झाल्या माऊली माझ्या आयुष्यामध्ये आणि फार वाईट वाटतं मला. 21 दिवस आम्ही पेशंटला ठेवतो. 22व्या दिवशी त्याची बहीण त्याच्या लेकीला घेऊन आली. असे छोटे सुंदर मुली त्या ठिकाणी 2. आणि जेव्हा तो कुलूप उघडलं, पळत गेला. दोन्ही पोरीला त्याने जवळ घेतलं. बाप असतो महाराज. आणि सगळ्यात जास्त जीव जर माणसात राहत असेल तर लेकीमध्ये आहे. लेक तुमच्या घराचं चैतन्य आहे. लेक तुमच्या घरातला त्या ठिकाणी एक अलौकिकता आहे. आईनंतर प्रेम करणार जर कोण असेल ना तर तुमची मुलगी असते गड्या. तिच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही त्या ठिकाणी व्यसनमुक्त व्हा. पोरी पळत गेला तो आणि मोठी पोरगी, तिला सगळं कळत होतं. तेवढ्यात ती पोरगी म्हणली, पप्पा मम्मी आता मामाच्या घरी गेलेली आहे ना, घरी गेल्यानंतर आपण चांगले वागू सगळे आणि मम्मीला तुम्ही जीव लावा. त्यानं त्या लेकीला जवळ घेतलं, त्याचे मुके घेतले पोरीचे आणि सांगितलं, बाळा याच्यानंतर त्या ठिकाणी मी तुमच्या मम्मीला कधीच त्रास देणार नाही आणि तिच्या पाया पडून घेईन बेटा आणि आपण खूप चांगलं वागू. मी खूप कष्ट करेन आणि आनंदाने त्या ठिकाणी आपण राहू. दोन्ही लेकी रडत होत्या, तो रडत होता, पण त्याची बहीण तिथं त्या कोपऱ्यामध्ये बसलेली होती, ती रडत होती. मी तिच्या बहिणीजवळ गेलो तिला विचारलं, ताई तुला रडायला काय झालं एवढं? आता तो म्हणतोय ना मी पिणार नाही. ती म्हणले, माऊली तुम्हाला कसं सांगू, याच्या त्रासामुळे ती बाई एवढी वैतागली, 8 दिवस झाले तिनं दुसरं लग्न केलं आणि ती निघून गेली पुण्याला. ही वस्तुस्थिती आहे महाराज. मी या शिव महापुराणाच्या व्यासपीठावर तुम्हाला मी खोटं नाही सांगणार आहे नाही का. आणि म्हणे आता मला टेन्शन आलं माऊली की आता घरी गेल्यानंतर या लेकरायला मी काय सांगू. हे 3 दिवसापासून पप्पा आले की आईला घेऊन ये असं म्हणतात, माझी मम्मीला त्या ठिकाणी आणू आम्हाला करमू लागलं नाही. आता काय करू मी, मला कळू लागलं नाही. आज तिनं त्या ठिकाणी दुसरं लग्न केलं. ती त्याच्या बहिणीनं सुद्धा सांगितलं की त्यात माझ्या वहिनीचा दोष नाही, यानंच तिला फार मोठा त्रास दिला. पण आज लेकरायचं काय महाराज, लेकरं त्या ठिकाणी उन्हात पडले. म्हणून विचार करून त्या ठिकाणी तुम्ही पावलं टाका. सगळ्याला सांगतो, व्यसनाचं एकच प्रकार नाही का. द्युतमच्या मासामध्ये आमच्या वेक्षा मृगयार्थ चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. अनेक प्रकारचे व्यसन त्या ठिकाणी आहे. म्हणून
कुठल्याही तरुणाने या व्यसनात पडू नये. आणि मुलींना सुद्धा त्या ठिकाणी जाताना सांगतो माहिती तुम्हाला, आज हिंदू धर्मातल्या मुलीचं पळून जाण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं आमच्या भागामध्ये, चौकडच वाढलं. तुमच्या पाया पडून सांगतो बेटा, मुलींना सांगतो मी, माझी बहीण म्हणून सांगतो, माझी लेक म्हणून सांगतो, नाही का माझी आई म्हणून सांगतो, पाया पडून सांगतो तुमच्या, तुम्ही देवीचं स्वरूप आहात, इच्छा माहितीचं स्वरूप आहात तुम्ही सगळ्या, नाही का भावनेच्या भरामध्ये वाहून जाऊ नका. ज्या बापाने हाडाच्या काळ रक्ताचं पाणी करून त्यांनी त्या ठिकाणी पायात फाटके चपला घातल्या रे, की माझ्या लेकीचं लग्न मला करायचंय, माझ्या लेकीचं शिक्षण मला करायचंय. त्यांनी कधी चांगल्या याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या दुकानात जाऊन दाढी नाही केली, तसंच त्या ठिकाणी त्या अंगाचं साबण लावून त्यानं दाढी केली असेल की माझ्या लेकीचं लग्न मला करायचंय. एक एक रुपये पैपै त्यांनी त्या ठिकाणी साचला असेल. आणि ज्या बापानं हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून एवढी मोठी लहानची मोठी 18-19 वर्षाची केली, आणि 2-4 महिन्यापूर्वी तो मुलगा तुझ्या जीवनात आला आणि त्यानं त्या मायबापाचा विचार न करता तुझ्या सोबत जाण्याचा विचार करत असेल, ही शोकांतिका आहे. म्हणून प्रत्येक लेकीला त्या ठिकाणी गोष्ट सांगून जाईल त्या ठिकाणी की तुम्ही कुठल्याही फॅशन करा, कशाही राहा, पण माझ्यामुळे माझ्या मायबापाचा कुठंच खाली पाण्याची वेळ येणार नाही, ही प्रत्येक पोरीनं त्या ठिकाणी जबाबदारी सांभाळली पाहिजे गड्या. एवढा संदेश या माध्यमातून त्या ठिकाणी देतो. आणि जाताना एवढं सांगतो, दारूला जगात कुठे औषध नाहीये, दारूला जगात कुठे औषध नाही, पण सगळे प्रयत्न करून तुमची दारू सुटत नसेल, नाही का, पहिली गोष्ट मनानं सोडा, सगळे प्रयत्न करून सुटत नसेल तर शेरूरला त्या ठिकाणी आणून घाला. तुम्ही युट्यूब चॅनलला जर नवचैतन्य व्यसन मुक्ती केंद्र टाकलं, आमचा सगळा बायोडाटा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येऊन जातो. आणि काही पत्रिका मी तात्याकडे त्या ठिकाणी ठेवतो. आमच्या तिथे आम्ही त्या ठिकाणी ते ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून सगळा तो कार्य चालू आहे. तिथं आम्ही त्या ठिकाणी 21 दिवस त्या पेशंटला ठेवतो. त्याचं खाणं पिणं राहणं, डॉक्टर, गोळ्या, औषध, सलाईन, आतरायला पांघरायला, कोलगेट, ब्रश, दाढी कटिंग पासून सगळे त्याची त्या ठिकाणी व्यवस्था होते. त्याचे 8,500 रुपये आमचं ट्रस्ट घेतं, ते आम्हाला परवडेबल नाही, पण परिसरातले डॉक्टर लोक फ्री ऑफ चार्ज तिथं सेवा देतात. 10-12 कर्मचारी त्या ठिकाणी आहेत. आणि तिथं बांधकामही त्या ठिकाणी समाजाचं खूप मोठं प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, कुठल्याही जाती धर्माचा तो माणूस असेल, त्यानं जर आमच्याकडे दारू सोडली आणि तो जर 3 वर्ष दारू पिला नाही आणि तो जर भूमिहीन असेल, तर त्याच्या मुलीच्या लग्नाची फ्रीज कूलर सह, अन्नदानासह सगळी जबाबदारी आमचं ट्रस्ट त्या ठिकाणी घेतं. आता डिसेंबर महिन्यामध्ये एक लग्न झालं त्या ठिकाणी, आता पुढच्या महिन्यात 2 लग्न आहे माळी समाजाचे. म्हणून अशा पद्धतीने ते कार्य त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून तुमच्या नातेवाईकात कोणी जर पिणारं कोणी असेल, प्रयोग येतो आमचा, नक्की तिथं आणून घालण्याचा प्रयत्न करा. अधिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पत्रिकेमध्ये भेटून जाईल. आम्ही पत्रिका साऊंड सिस्टम तात्याजवळ ठेवून जातो. एवढा संदेश या माध्यमातून देतो. 1 मिनिट कोणी उठण्याचा प्रयत्न करू नये. माझ्याकडून बोलताना जी चूक झाली असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे बरोबर असेल ते सद्गुरू दादा महाराज गजानन महाराजांची कृपा, नाही का. आणि माझ्या सद्गुरू महाराज सोबत मी या ठिकाणी आलोय. ते जगन्नाथ बाबा कुठं आता इथं आली की नाही मला माहित नाही, नाही का. अशी गडबड बोलायची त्या ठिकाणी. खूप आनंद होता. रघुभाऊ वगैरे माजन दादांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम व्हायचा जवळपास, नाही का. खूप मोठा आनंद त्या ठिकाणी आम्ही लहानपणी इथे घेतला, नाही का. आणि बरेच वर्ष त्या गोष्टीला त्या ठिकाणी झाले. परत इच्छा मातेची इच्छा होती म्हणून त्या ठिकाणी इथं कीर्तनाचा पुन्हा त्या ठिकाणी योग आला. दुसरा दिवस आहे. जास्तीत जास्त संख्येनं कथेला पण उपस्थित राहा, नाही का, कीर्तनाला पण उपस्थित राहा, नाही का. आणि महाराज, मी तर विशेष समजतो की पंकज महाराजच्या पाठीमाग एवढं सगळं धडपड असून हे माणूस इथं 7 दिवस तुमच्यासाठी थांबला. किती प्रेम तुमच्या गावावर त्यांचं त्या ठिकाणी असेल, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराजांनी गोड हे तुम्हाला टीमही फार सुंदर भेटली, नाही का. महाराजाला म्हणलं माझ्या पांडितींचा स्वर आहे, लगेच त्यांनी बदलला. नाही तर कोणी असं करत नाही महाराज, नाही का. ते म्हणतं जाऊ दे आता, ते लागतच नाही, ते फाटूनच जाईन आणि ती कुठाने सांगू नका. मी वाजवल्या ना पाकत काही दिवस, पण मी बी तसं केलं नाही म्हणून हे फळं चांगली भेटून आली मला, नाही का. झालेली सेवा इथे त्या ठिकाणी समर्पित करतो. कळत न कळत माझ्याकडून कोणाचं नाव घेत राहिलं असेल त्यावर क्षमा मागतो. तुमच्या या ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सन्माननीय सदस्य, हे असंच त्या ठिकाणी तुमची भरभराट व्हा असं मी म्हणणारच नाही. आणि इच्छा देवीच इथं आहे, त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याच इच्छा अपूर्ण राहणार नाही. त्यात कुठल्याही प्रकारची शंका त्या ठिकाणी नाहीये. कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका उद्याच्या सूचना ऐकल्याशिवाय. आणि आमचे दत्ता भाऊ या ठिकाणी आष्टूर, त्यांच्या गावाला माझ्या 10-11 कथा झाल्या महाराज. त्यांच्या गावाला मी जवळजवळ 25 वर्षापासून जातो. एवढं प्रेमळ गाव आहे, ते प्रेमाचं गाव आहे. त्यांच्या गावात खूप मोठे नियम त्या ठिकाणी चालू आहे. आणि ते तुमच्या भागाचं खूप मोठे नाव घेतात. बऱ्याच दिवसापासून ते तुमच्या भागात आहे. जणू काही तुमचे ते परिवारिक सदस्य त्या ठिकाणी बनले. असं एक प्रेमळ व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्यांना जीव लावा, नाही का. एवढा संदेश या माध्यमातून देतो. खूप सुंदर कारागीर त्या ठिकाणी ते आहेत, नाही का. म्हणजे त्यांनी मला त्यांची ॲडव्हर्टाईज करायला सांगितलं नाही, पण ही वस्तुस्थिती तुमच्या पुढे मी मांडलं. न्यूनतेपुरते अधिक ते सरते करून घ्या. तुमची तुमच्या पायाच्या प्रसाद काही बोलले क्षमा करण्यासाठी नाही. अंगभूत उपदेश तुमचे बडबड विशेष तुमच्या कृपेच्या पोसने जन्मोजन्मी तुका म्हणे. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले नाही उच्चारिला अधिकार म्या तुकाराम तुकाराम तुकाराम.